इथे यांचं हे किचन आहे, खूप छान किचन बनवलेलं आहे बघा. हे बघा, ह्यांनी एक मस्त छान छान चित्रकला एक नंबर केलेली आहे. आणि इथे किचन आहे त्यांचं. हे सगळं किचन आहे त्यांचं आतमध्ये. आणि इथे सगळे जेवायसाठी बैठक बघा. छान छान चित्रकला केलेली आहे सुंदर अशी. आणि इथे छोटीशी एक विहीर पण आहे. विहीर पण दाखवते मी तुम्हाला. विहीर आहे, अय्या खरी खरी विहीर आहे. वाव, छान त्यांनी इथे विहीर बनवली आहे. इथे हे घरं सुंदर अशी जुन्या पद्धतीची घरं आहेत आणि चक्क लोक तिथे राहत आहेत सुद्धा. आणि इथे हे जेवणाचं आहे, जेवण बनवत आहेत. यांचं जेवणाचं इथे चालू आहे. सगळं चुलीवरचं जेवण यांच्याकडे मिळतं. छान. इथे या ताई बसलेल्या आहेत भाकऱ्या करायला. चालेल लागेल आता. ह्या भाकऱ्या करायला बसल्यात बघा. सगळं चुलीवरचं जेवण इथे मिळतं. हा भाकऱ्या वाजतोय. पिठावर थापून भाकऱ्या करतात ते. तुम्हाला पाहिजेत त्या कुठल्याही प्रकारच्या भाकऱ्या इथे चांगल्या चुलीवरच्या भाकऱ्या मिळतील. चला आता आपण बाहेर जाऊया. हे बघा, हे लावणी करतानाचं आहे. हा बघा आपले छान सुंदर असं हॉटेल आहे. एक नंबर चित्रकलाकारी नंबर केलेली इथे. आणि आता आम्ही इथे बैठक आहे, इथे बसतो आहोत जेवायला. नमस्कार. अशा प्रकारे आम्ही आलो 7-12 दुपारी जेवायला. आणि आम्ही इथली मागवलेली स्पेशल 7-12 स्पेशल मटन थाळी आणि एक स्पेशल कोल्हापुरी थाळी आणि एक व्हेज स्पेशल म्हणजे आमरस. हां, कारण आज सोमवार आहे ना, माझा उपवास आहे म्हणून. आलोच. चला आता आपण आतमध्ये जाऊया. वाव, सुंदर. खाली बसून भारतीय बैठक सारखं केलेलं आहे इथे. आणि छान असं मस्त जेवायला केलेलं आहे. आम्ही इथे आलेलो आहोत जेवायला. आहे बघा, इथे आम्ही बसू. आता ऑर्डर दिलेली आहे, थोड्याच वेळात आमची ऑर्डर पण येईल. सगळे इथे जेवायला बसलेले आहेत. मस्त छान गावरान पद्धतीचं आहे, एकदम भारी लुक, भारी येतो एक नंबर. या हॉटेलचं नाव आहे आपला 7-12. लोणावळ्यातून आपण कारल्यातून दर्शन घेऊन निघालं ना का तिथेच राईट साईडला आहे हे हॉटेल. खूप छान हॉटेल आहे. आता बघूया टेस्ट पण कशी आहे ते पण बघायची आहे. मस्त किचन दाखवलं मी तुम्हाला. मस्त चुलीवरचं जेवण भेटणार आहे वरून आज आपल्याला जेवायला. मी तिथे आतमध्ये जाऊन आली. हां, मला दिलं त्यांनी एंट्री. व्हिडिओ काढला? हां, ते बोलले आम्हाला काढ म्हणून, तुम्ही काढला. मुलं आहेत सर्विंगसाठी, सर्विंगसाठी बसले. आमची डिश आलेली आहे व्हेज स्पेशल व्हेज थाळी. तर त्याच्यामध्ये पहिले काय काय आपण जरा पाहूया. आमरस आहे, बटाट्याची भाजी आहे, मटरची भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे, राईस आणि डाळ. राईस, मिरचीचा ठेचा, बाकी राईस, डाळ. नंतर आपल्याला हवी तेवढी ते लोक देत असतात. तर कसं वाटलं तुम्हाला जेवण? छान आहे का? मिरचीचा ठेचा आणि तितकाच गोड आमरस ते आहे का? आमरस पण छान आहे. मिरचीचा ठेचा जितका तिखट आहे तितकाच गोड आमरसही आहे का? छान छान.
आणि सोलकडी देखील दिलेली आहे. आणि हे मला सोलकढी वाटतं आहे. सोलकडी पण त्यांची हॉटेल सातबारा यांचंच आहे. पाणीसुद्धा त्यांचं हॉटेल सातबाराचंच आहे. अशा प्रकारे सुंदर जेवण आहे व्हेज. सातबारा स्पेशल व्हेज थाळी आलेली आहे. छान आहे म्हणजे एकूणच आता नॉनव्हेज थाली काय आहे ती बघूया. एकदम सुंदर हॉटेल बनवलेलं आहे. आणि हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला आपली गावरान अशी गाणी वाजत असतात. खालती अशी बैठकीची पण व्यवस्था आहे. लोक बसूनही जेवू शकतात. आणि टेबल सिस्टम आहे. आपण घोंगडी अंतर बसायला छान घोंगडी अंतरलेली आहे. बसायला खास घोंगडी अंतरलेली आहे. टेबल सिस्टम आहे. ज्यांना वर बसायची सवय आहे ते वरती बसून जेवू शकतात. आणि जर कोणाला खाली बसून पंक्तीमध्ये बसल्यासारखं वाटत असेल तर आपण खाली बसूनही जेवणाची तशी व्यवस्था त्या तिथे केलेली आहे. पूर्णपणे गावरान असं गावरान लूक दिलेला आहे. परड्या लावलेल्या आहेत, झाडं आहेत. उत्तम. आता आमची मटण थाळी कधी येते याची आता मी वाट पाहत आहोत. पोटात कावळे ओरडत आहेत. मला वाटतं एकदम फ्रेश बनवून रेडीमध्येच आणून देणार असतील. छान आहे. मुलं खेळत आहेत. तयारी आहे. छान अशी भित्तीचित्र उभारलेली आहेत. पंगत विभाग आहे तिकडे. अच्छा, तिथे पण आहे म्हणजे पंगत विभाग. त्यांचं स्वयंपाकघर दिसतंय. चला तर दादा, आमची थाळी कधी येणार आहे? मटण थाळी येईल ना? ओके. चला, आम्ही आता भुकेलेलो आहोत. व्हेज जेवण हे पाहून आता जेवून झालं, पण आमची काय मटणाची थाळी अजून आलेली नाही आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा मला वाटतं दादा नुकताच बनवूनच आमच्याकडे आता ते पेश करणार आहेत बहुतेक, असं मला वाटतं आहे. नंतर मी तुमची चला, चालेल. आता थोडा आमचा जेव्हा डिश येईल तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू. छान बॅकग्राऊंड म्युझिक पण अगदी पूर्वी चांगले लागलं होते. ते माळ्याच्या माळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत, असं सुंदर असं गाणं लावलं होतं. म्हणजे जणू काही हा जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई वाह वाह वाह. मटन की थाली आ चुकी आहे. हे काय आहे? नाही, कोल्हापुरी त्याला द्या. आणि हे इथे होते इथे. ओके. हे कुठलं आहे? तुमचं सातबारा स्पेशल नाही का? वा वा, सातबारा स्पेशल थाळी आलेली आहे. देणार. वा वा. चॉप. हे काय? आणि रस्सा. वा वा. तांबडा पांढरा रस्सा. हा रस्सा. आणि भाकरी कशी? बाजरीची आहे का ज्वारीची? ज्वारीची भाकरी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, काळा मटण रस्सा, नॉर्मल मटण रस्सा. एकदम अशी सुंदर थाळी आता सजलेली आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, काळा मटण आणि हे आपलं नॉर्मल मटण. आणि ही आहे कोल्हापुरी थाळी. याच्यामध्ये आपल्याला एक खिमा येतो आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हे मटण आहे आणि वजडी. हो, म्हणजे याला वजडीसुद्धा दिलेली आहे इथं. आणि बाजरी ना? बाजरी म्हणायला का ज्वारी म्हणायला? काय म्हणायला? ज्वारीची. वा 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 वा. आता दोघं आमचे हे खुश आणि आम्ही खुश. देणार. चला, सुंदर डिश पाहून तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि आता अजिबात वेळ न घालवता डायरेक्ट याच्यावर आता जोरदार ताव मारतो. चला, आता जेवण झाल्यावर सांगतो तुम्हाला जेवण कसं होतं ते. आल्यावर हो का? तुम्ही नाही का काय घेणार? मी ऑलरेडी खाल्लंय आमरस. अच्छा, नाही घ्या अजून काहीतरी असं. आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम पाहिजे? पण नको, आता माझं पोट फुल आहे. हो, गाडीत काय खाऊन झोपून जायचं, काय प्रॉब्लेम. कॅरेमल कस्टर्ड.
ओके चला काय जेवण छान वाटलं का? मजा आली का? तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, किमा वगैरे सगळं छान. तू नाही घेतलंस कॅरेमल कस्टर्ड? खावा खावा. तोपर्यंत मी जरा आणखी काही यांनी कशा प्रकारे सजावट केली ती जरा बघून घेतो. इथे पंक्तीमध्ये बसायचं त्यांना आनंद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी खास अशी आसन व्यवस्था केलेली आहे. वा जुनी भांडी वगैरे लावलेली आहे. सजावट छान आहे. वा चला पंक्तीत बसायचा आनंद आणखी पाहूया काय काय जरा बनवलं येत आहे जरा. अच्छा चुलीवरच्या भाकऱ्या बनता आहेत. विहीर बनवलेली आहे इकडे. लाईक छोटीशी शाळा टाईप बनवलेली आहे वाटते या लोकांनी इथे. इयत्ता पहिली, इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी शाळा आणि इथे चूल आहे. आणि खरोखर म्हणजे कुठल्याही प्रकारची फसवाफसवी नाही की चुलीवरचं जेवण मिळेल सांगून गॅसवरचं जेवण देतात असं काय नाही. चुलीवर म्हणजे प्रॉपर चुलीवरचं जेवण बनत आहे. वा मावश्या सगळ्या वहिनी ताई भाकऱ्या बनवत आहेत. वा हे स्वयंपाकघर आणि खरोखर 1 2 3 4 5 5 चुली आहेत इकडे. चला बाजरीच्या ज्वारीच्या भाकऱ्या चालू आहे. छान एक नंबर. वा अरे वा विहिरीला पाणी पण आहे तर लांबूनच घेतो. मोबाईल हातातून पडला तर नवीन. राट लावलंय पाणी शिंदायसाठी. वा वा वा. आणि आपला निळू भाऊ बसलेत. तमाशाचा कार्यक्रम सुरू आहे. वा वा वा. खास विशेष असं स्टेज पण बनवलेलं आहे तमाशासाठी. वा 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 वा. चुलीवरचं म्हणजे चुलीवरचं जेवण. अगदी 5 ते 6 चुली सुरू आहेत, पेटलेल्या आहेत. एकावर भात बनतोय, एकावर मटण बनतंय. 2-2 चुलींवर तिकडच्या त्या बनवणाऱ्या आपल्या ज्या महिला आहेत, ताई आहेत, मावशी आहेत, छानपैकी भाकऱ्या बनवत आहेत. आपले निळू फुले बसलेले आहेत इकडे तमाशा बघायला. वा म्हणजे चांगली कल्पना छान लढवलेली आहे. सुंदर अशी कल्पना लढवलेली आहे. छान आवडलं. कांदे कापणे वगैरे सगळं चालू आहे. ॲडव्हेंचर. हे आहे बैलगाडा शर्यत. बैलगाड्या शर्यतीचा फोटो लावलेला आहे मोठा. छान आहे. म्हणजे यांनी अगदी स्वच्छतागृह देखील आहे. महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं. त्यालाही अगदी गावरान लूक दिलेला आहे. समोर आपले वासुदेव गोंधळी आणि या बसल्यात आमच्या मंडळी. बाजूला वासुदेव, या बाजूला गोंधळी आणि या इथे बसलेल्या आहेत आमच्या मंडळी. काय मंडळी कशात? बरे आहेत ना? अरे वा खुर्ची तुमच्याच मापाची दिसते. बनवून घेतली की काय? वा 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 वा. छान आहे. खुर्ची अगदी तुमच्या मापाची आहे. म्हणजे मापात अगदी बसलेली आहे. हां हां घेऊ घेऊ.
झाडं लावलेली आहेत. परडी आपले सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? गुबू गुबू गुबू. वा वा, छान छान. वा छान. तुळशीला पाणी घालतानाचं चित्र. अरे बापरे, हे ग्रामपंचायत कार्यालय आपल्या गावचं. म्हणजे गावच्या काही समस्या असतील, तुमच्या काही समस्या असतील खाण्यापिण्याबाबतच्या, काय कसं वाटलं, काय कमी जास्त झालंच, काय तुमची तक्रार असेल तर लगेच आपलं ग्रामपंचायतीचं कार्यालय आहेच तक्रारीसाठी. तसं ते इथे काय तक्रारीची वेळ येतच नाही, पण ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे. सेवा सुविधा पुरवण्यासाठी. वा छान. म्हणजे एक एक गोष्ट बारकाईने इकडे पाहण्यात आलेली आहे. बैलगाडी आपली ठेवलेली आहे. कधी कुठे जायचं असेल बाजारहाटाला, मार्केटिंगला, तर आपले बैल 2 जुंपले, किल्लारी जोडी हे चालले आपले काय बाजाराला खरेदीसाठी. कोंबडे, बकरे, भाजीचं सामान. वा वा वा. काउंटर पण चांगलं आहे. टोकन सिस्टम आहे. आपल्याला काय हवं नको मेनू कार्ड इथे उपलब्ध असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला काउंटरवरून टोकन घेतलं जातं, टोकन दिलं जातं आणि टोकन दिल्यानंतर मग आपण ते टोकन सिस्टम आहे इथे. खूप छान जेवण होतं खरोखर तिकडे. दीपस्तंभ देखील उभारलेले आहेत. गाडी पार्किंगसाठी जागा आहे. काय वा. गावरान विलेज सारख्या, सातबारा सारख्या ह्या हॉटेलमध्ये आल्यानंतर जर तिकडे गोमातेचे दर्शन नाही झाले तर मग काय फायदा. वा. तर गोमाता आणि सुंदर बोर्ड लिहिलेला आहे इथे पाहू शकता. गाय ही हिंदू धर्माची देवता असून मांसाहार करून तिला हात लावू नये. खरंच आहे. गाय ही आपली हिंदू धर्माची देवता असल्यामुळे मांसाहार करून तिला हात लावू नये, दुरूनच पाहावं. जय गोमाते. तर मंडळी आता घरी आलो आहोत. दमलोय फार, गाडीत झोपले होते मी. आता मस्त दर्शन झालं, छान एकदम सुंदर दर्शन झालं. अजिबात गर्दी नव्हती. लगेच देवळात एंट्री भेटली आम्हाला जायला. खूप छान दर्शन झालं आईमाऊलीचं. खूप सुंदर झालं. पालखीच्या वेळेस काही एवढं चांगलं दर्शन होऊ शकत नाही. इतकं सुंदर, भरपूर वेळ थांबून दिलं होतं दर्शनासाठी. तर अशा प्रकारे आमचं आजचं दर्शन खूप छान झालं लोणावळ्याचं. नंतर आम्ही वरतून उतरल्यानंतर जेवलो वगैरे आणि मग निघालो. ते आत्ता आम्ही पोचलो आहे 5:30ला घरी पोचलेलो आहोत. तर चला, हा ब्लॉग मी इथेच संपवते. खूप छान मज्जा आली. फॅमिली जयला घेऊन जायचंच होतं म्हणून खूप छान झाली आमचं दर्शन. चला, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवशी. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर आणि आई माऊलीचा उदो 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 एकविरा माते की जय. चला, पुन्हा भेटू. आणि आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, बाय.